अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा म्हणत असते की मी कधीच अर्जुनला घटस्फोटाचे पेपर पाठवले नव्हते. तर अर्जुन म्हणत असतो की अगं अप्पे, हे काय बोलतेस तूच मला सह्या करून घटस्फोटाचे पेपर पाठवले होते ना. आणि त्यावेळी रुपाली मध्येच म्हणते की पेपर कोणीही पाठवले असले तरी काय फरक पडतो. मात्र अर्जुन म्हणतो की वहिनी फरक पडतो. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की अरे अर्जुन, मी कधीच तुला घटस्फोटाचे पेपर पाठवले नव्हते. जे पेपर तू मला पाठवले होते त्यांच्यावर फक्त मी सही केली होती. आणि त्यावेळी अर्जुन विचारतो की काय पुरावा आहे तुझ्याकडे. आणि त्यावेळी दिप्या म्हणतो की दाजी हो, माणसांपेक्षा मोठा पुरावा दुसरा काय असणार. ज्यावेळी तुम्ही पाठवलेले घटस्फोटाचे पेपर आले तेव्हा आम्ही सगळेजण इथेच होतो. आम्ही दिदीला सावरलंय. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. कदम म्हणत असतात की हे काय चाललंय. अप्पी शांतपणे अर्जुनला विचारते की तू घटस्फोटाचे पेपर पाठवले नव्हते का. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, उलट तू मला सह्या करून घटस्फोटाचे जे पेपर पाठवले होते त्यांच्यावर मी सह्या केल्या. आणि ते ऐकून अप्पीला देखील मोठा धक्का बसतो. तर मोनाला तिने आणि रुपालीने जो काही प्लॅन केलेला असतो तो आठवतो आणि त्यामुळे ती खूपच घाबरते. तर कदम म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय. जर अप्पीने पेपर पाठवले नव्हते, अर्जुनने पेपर पाठवले नव्हते, तर मग पेपर पाठवले कोणी. आणि त्यावेळी रुपाली मोठ्याने ओरडून सांगते की पेपर मी पाठवले होते. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सगळेच जण रागात तिच्याकडे बघत असतात. स्वप्नील रुपालीला विचारतो की अगं हे काय केलंस तू, तुला काय गरज होती अर्जुन आणि अपर्णाला डिवोर्स पेपर पाठवण्याची. तर अर्जुनसुद्धा म्हणत असतो की वहिनी अहो, हे काय केलं तुम्ही. 7 वर्ष मी या दोघांची वाट बघितली पण कधीच घटस्फोटाचा विषय काढला नाही. तर अप्पीसुद्धा म्हणत असते की 7 वर्ष मी सुद्धा थांबले होते पण कधीच मी घटस्फोटाचे पेपर पाठवले नाही. पण वहिनी तुम्ही हे काय केलं. तर रुपाली म्हणत असते की मी जे काही केलं ते बरोबरच केलं, चुकीचं काही केलं नाही. आणि त्यावेळी अप्पी रडतच तिला म्हणते की हो, मी तुम्हाला रुपाली ताई म्हणते ना, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, मग का माझा संसार मोडायला निघालाय. तर रुपाली म्हणते की कोणता संसार ग तुझा. अप्पी म्हणते की ते काही का असे ना, पण तुम्ही आमचा संसार मोडण्याचा प्रयत्न का केला. मी आणि अर्जुनने आमच्या संसाराचं काय करायचं ते बघितलं असताना. मात्र रुपाली काही ऐकायला तयारच नसते. तिने जो निर्णय घेतला तोच कसा योग्य आहे हे ती सगळ्यांना सांगत असते. सगळेच जण तिच्यावर खूप चिडलेले असतात. कदम देखील तिला या सगळ्याचा जाब विचारत असतात. तर आर्यामध्येच म्हणते की अर्जुन, या सगळ्याने काय फरक पडतो, शेवटी तुमचा घटस्फोट होणार आहेच ना. आणि त्यावेळी बापू म्हणतात की आर्या, असं नाही आहे. जेव्हा 2 व्यक्तींचं लग्न होतं तेव्हा त्या व्यक्तींचं मनच नाही तर त्यांचं कुटुंबसुद्धा एकत्र येतं. आणि जेव्हा त्याच 2 व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या होतात तेव्हा ती लोकंसुद्धा एकमेकांपासून वेगळी होतात, नाती काळवंटात. आणि त्यावेळी स्वप्नील म्हणतो की अगदी खरं आहे. ते रुपालीला विचारतात की रुपाली, का वागलीस तू असं. मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की हा निर्णय अर्जुनचा आणि अपर्णाचा आहे, पण तू ही गोष्ट करायला नको होती. मात्र रुपाली म्हणत असते की ठीक आहे, मी चुकले, मान्य करते. मात्र मी जे काही केलं ते अर्जुन भाऊजींसाठीच केलं. भाऊजींना 7 वर्ष किती त्रास झाला या अपर्णामुळे तुम्ही बघितला नाही का. ही तर अमोलला आपल्यापासून दूर घेऊन गेली, तिने एकदाही आपला विचार केला नाही. तर कदममध्येच अपर्णाची माफी मागत म्हणतात की बाळा, आम्हाला माफ कर. तू घटस्फोटाचे पेपर पाठवलेत असा विचार करून मी तुझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतला. मात्र रुपाली म्हणते की मामनजी, तुम्ही काय या अपर्णाची माफी मागताय. इने 7 वर्षांपूर्वी काय केलं होतं हे विसरलात का तुम्ही. आणि तिचं असं बोलणं ऐकून अर्जुन तर अजूनच चिडतो. ते सगळेच जण एकमेकांशी वाद घालत असतात. बापू, अर्जुन, दिप्या, अप्पी, कदम हे सगळेजण रुपालीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात पण ती काही ऐकायला तयारच नसते. ती सगळ्या गोष्टींचा दोष अपर्णालाच देत असते. आणि त्यामुळे अपर्णा रडतच अर्जुनला विचारते की अरे हे काय चाललंय, अजून किती गोष्टींसाठी तुम्ही मला जबाबदार धरणार आहात. पण रुपाली काही गप्प बसत नाही. उलट ती असंही म्हणते की काल अर्जुन भाऊजी या अपर्णामुळेच इथे थांबले होते. तर मोना तिला सांगू लागते की काल छोट्या सरकारांना खरंच बरं वाटत नव्हतं म्हणून अर्जुन दादा इथे थांबले होते. मात्र रुपाली अप्पीवर आरोप करत म्हणते की तो अमोल लहान आहे, त्याला काय कळतंय. ही अप्पीच त्याला पुढे करून तिला जे हवं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी अर्जुन मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि तिला गप्प राहायला सांगतो. पण रुपाली काही गप्प बसतच नाही.
तर दिप्या अर्जुनला म्हणत असतो की दाजी एवढंच नाही तर या रुपाली ताई तुमच्या साखरपुड्याची पत्रिका घेऊन इथे आल्या होत्या, त्यांनी दिदीला नको नको ते ऐकवलं आणि ते ऐकून अर्जुन रागातच रुपालीकडे बघतो आणि तिला विचारतो की वहिनी हे खरं आहे का? तर रुपाली म्हणते की हो खरं आहे आणि मी साखरपुड्याची पत्रिका घेऊन आले नव्हते तर या अपर्णाला सांगायला आले होते की तिने पुन्हा आमच्या आयुष्यात दखल देण्याचा प्रयत्न करू नये. आणि ते ऐकून अर्जुन तर तिच्यावर खूप चिडतो. कदमसुद्धा विचारत असतात की अगं रुपाली तुला हे सगळं करायची काय गरज होती, पण रुपाली तिची चूक आहे हे मान्य करतच नाही. उलट ती म्हणत असते की ही अपर्णा तर माझ्यासुद्धा पुढची निघाली, हिने भाऊजींना बरोबर बांधून ठेवला आहे. आणि ते ऐकून अर्जुन खूप चिडतो आणि तो रुपालीला म्हणतो की वहिनी जर हे असंच असताना तर अप्पी आपल्या घरी अमोलच्या वाढदिवसाचं निमंत्रण घेऊन आली नसती. आणि हे ऐकून रुपाली तर घाबरते, कारण तिला असं वाटत असतं की ही गोष्ट ती सोडून कोणालाही माहीत नाही. मात्र अर्जुन म्हणतो की आठवतंय ना, अप्पी वाढदिवसाचं निमंत्रण घेऊन घरी आली होती, तिने फेरणीसुद्धा आणली होती, पण तुम्ही काय केलं तर तिला हाकलून दिलं आणि फेरणीसुद्धा फेकून दिली. आणि ते ऐकून कदमांना आणि स्वप्नीलला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. कदम विचारतात की काय केलंस रुपाली, हे सगळं खरं आहे का? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो कदम हे सगळं खरं आहे, पण आत्तापर्यंत रुपाली वहिनींनी ही गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली. तर बापू म्हणत असतात आणि विनायकराव इतकंच नाही तर तुम्ही आजारी असताना आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलो होतो, मात्र तिथे सुद्धा यांनी अप्पीला खूप ऐकवलं, तिला वाटेल तसं या बोलल्या. आणि ते ऐकून अर्जुन रडतच म्हणतो वहिनी तुम्ही का वागलात असं मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर स्वप्नीलसुद्धा म्हणत असतो की रुपाली खरंच तू हे सगळं आमच्यापासून लपवायला नको होतं, तू का केलंस असं? सगळेच जण ती जे काही वागलेली असते त्याबद्दल तिला जाब विचारत असतात. मात्र रुपालीला थोडीही लाज वाटत नसते. उलट ती असं म्हणत असते की या अपर्णामुळे माझ्या सगळ्याच माणसांना त्रास झाला आहे, मला ही आपल्या आयुष्यातच नको आहे आणि म्हणून मी हे सगळं काही केलं आणि मी जे काही केलं त्यात काही चुकीचं नाही आहे. आणि त्यावेळी बापू वैतागून म्हणतात की हा अर्जुन आणि अप्पीच्या आयुष्याचा निर्णय आहे ना, मग तो त्यांना घेऊ द्या, तुम्ही त्यांच्या आयुष्याचा निर्णय का घेताय? मात्र रुपाली बापूंनासुद्धा बोलू देत नाही. तर अप्पी म्हणत असते की आणि ताई एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असं वाटलं होतं की लग्नाचा निर्णय अर्जुनचा आहे, मात्र तरीसुद्धा मी कधीच त्याच्या लग्नाच्या निर्णयाच्या मध्ये आले नव्हते, त्यामुळे माझ्यावर वाटेल ते आरोप प्लीज करू नका. तर आर्यामध्येच म्हणते की तुला आमच्या दुसऱ्या लग्नाचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मग आता विषयच संपला. आणि मग ती अर्जुनला सांगते की जर इलाच प्रॉब्लेम नसेल तर आपण अमोलला आपल्या लग्नाबद्दल सांगूयात. त्यावेळी अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की अमोल अजून खूप लहान आहे, त्याला हे सगळं नाही कळणार. तर अप्पीसुद्धा म्हणत असते की आधीच त्याला स्ट्रेसमुळे खूप त्रास झाला आहे, मला हे सगळं नको आहे. पण आर्या ऐकत नाही, ती मोठमोठ्याने अमोलला आवाज देते, त्यामुळे अमोल बाहेर येतो आणि काय झालं ते विचारतो. तर सगळेच जण घाबरलेले असतात. मात्र आर्या अमोलला म्हणते की आता तुझे बाबा तुझ्याजवळ आणि तुझ्या माजवळ राहू शकणार नाही, कारण त्यांचं आणि माझं लग्न होणार आहे आणि जर तुला तुझ्या बाबांसोबत राहायचं असेल तर तुला त्यांच्या घरी यावं लागेल. आणि आर्याचं असं बोलणं ऐकून अर्जुन खूप चिडतो. तर अपर्णामध्ये काही बोलणार इतक्यात आर्याची आई तिला थांबवते. तर अमोलच म्हणतो की ओ आजी मला माहिती आहे सगळं. आणि मग त्यानंतर आर्या त्याला सांगत असते की तुला आत्ता तुझ्या बाबांची किंवा माझी एकाची निवड करावी लागेल. मात्र अमोल म्हणतो की मी आत्तापर्यंत माझ्या बाबांपासून दूर होतो, मात्र माझी मला त्यांच्या गोष्टी सांगायची आणि आता मी त्यांना भेटलो आहे तर मला ते दोघेही माझ्या जवळ हवे आहेत. मात्र रुपाली म्हणते की अमोल बाळा आता ते शक्य नाही, तुला त्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. मात्र अमोल तिला सांगतो की काकी मी माझ्या मासाठी बाबांना आणि बाबांसाठी मला कधीच सोडणार नाही, मला ते दोघे माझ्यासोबत हवे आहेत. आणि अमोलचं असं बोलणं ऐकून अपर्णाला आणि अर्जुनला त्याचा खूप अभिमान वाटतो. ते दोघेही रडतच असतात. आणि मग त्यानंतर अमोल अर्जुनला सांगतो की बाबा मला तुम्ही आणि इथे हवे आहात आणि फक्त तुम्हीच नाही तर मला आजोबा काका काकी हे सुद्धा माझ्यासोबत इथेच हवे आहेत, मला आपली सगळी फॅमिली एकत्र हवी आहे. आणि ते ऐकून दिप्या आणि बापू तर खूप खुश होतात. मात्र रुपाली म्हणत असते की हे शक्य नाही आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन त्याचा निर्णय घेतो. तो आर्याला सांगतो
की अमोलने काय निर्णय घ्यायचा हे ना मी ठरवणार ना अप्पी ठरवणार. अमोल त्याचा निर्णय स्वतः ठरवणार आणि त्याने आत्ता जो निर्णय घेतला आहे तो निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. अमोलला जे हवं तेच होणार. आता यापुढे मी, कदम, दादा, वहिनी सगळेजण त्याच्यासोबत याच घरात राहणार. आणि अर्जुनचा हा निर्णय ऐकून अमोलला, अप्पीला, बापू, कदम, दिप्याला खूप आनंद होतो. स्वप्नीलसुद्धा खुश असतो. रुपाली, आर्या, मोना आणि आर्याची आई मात्र रागातच त्या सगळ्यांकडे बघत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आता आणि बाबा आपल्या सोबत राहणार म्हणून अमोल खूप खुश असतो. तर आर्या रागातच अर्जुनला म्हणते की तू तुझा निर्णय घेतला आहे ना, मग आता मी सुद्धा माझा निर्णय घेणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.